हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 14व्या भागात आपण पाहिलं होतं की शांतीचं महत्व काय आणि शांतीची का आवश्यकता आहे. तर आज आपण शांतीची का आवश्यकता आहे याविषयी वाचणार आहोत. शांती कशाकरिता, शांतीचा एवढा अट्टहास का, या प्रश्नाचं दुसरं उत्तर आहे तुम्ही शांत असता तेव्हाच खरा अनुभव अनुभवू शकता. आणि हा खरा आनंद कुठल्याही बाह्य कारणावर अवलंबून नसतो, तो अंतरंगातच उत्पन्न होतो. एखाद्या पार्टीमध्ये, चित्रपटात, मद्यपानानंतर किंवा हास्य विनोद करत असताना तुम्ही जे अनुभवता तो रोमांचवती उत्तेजना म्हणजे आनंद नव्हे, हे इथे प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवं. खरा आनंद तो असतो जो तुम्ही ध्यान धारणा करत असताना, सृजनात्मक काम करत असताना, वर्तमानात जगत असताना, फक्त स्वतःमध्ये लीन असताना, ब्रह्मांडाशी एकरूप असताना, अनुभवताना, प्रेमाची अनुभूती घेत असताना जाणवतो. हा आनंद सुख दुःखापलीकडचा तेज आनंद असतो आणि शांतीमुळे तो प्रभावित होतो. याचा स्रोत म्हणजे शांतीची अखंड ज्योत. ती आपल्या असण्याची अनुभूती आणि स्वानुभव देखील. मंगल कल्याणाच्या या तेज अवस्थेत माणूस कोणत्याही प्रयत्नाशिवाय प्रेम, सृजनात्मकता, सौंदर्य, स्फूर्ती आणि समाधान आणि अभिव्यक्तीची वाटचाल करू शकतो. शिवाय हा प्रयासरहित प्रयास असतो. आपण जितके शांत होत जातो तितके अधिक सकारात्मक गुण आपल्यात विकसित होऊ लागतात, कारण आपण पूर्णपणे खुलून अखिल ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक ऊर्जेला आपल्या अस्तित्वात प्रवेश देण्यासाठी ग्रहणशील बनलेला असतो, केंद्रित आणि संतुलित बनलेला असतो. मग कुठलीही अंतर्बाह्य परिस्थिती आपल्याला कंपित करू शकत नाही. शांती महत्वाची मानण्याचं तिसरं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा शांतीच्या संपर्कात, सुखद अवस्थेत असता तेव्हा तुमच्यातील अनैसर्गिक प्रवृत्ती आणि वाईट सवयी नाहीशा होतात. दुःख आणि संघर्ष तुमच्यापासून दूर पळतात. शांतीच्या अखंड ज्योतीच्या संपर्कात येताच तुम्ही सगळ्या प्रवृत्तीपासून मुक्त होऊ शकता. शांतीलाच महत्व देऊ लागता. मग अधिक शांत होऊन जाता आणि क्रोध, द्वेष, हिंसा, घृणा, अहंकार इत्यादी मनोविकारापासून मुक्त होऊ लागता. लोभ, वासना, संघर्ष इत्यादीद्वारे मनुष्य चेतनेच्या निम्न स्तरावर सुख शोधत असतो, कारण चेतनेच्या उच्च स्तराशी त्याचा परिचय नसतो, त्या स्तरांचा त्याला अनुभव नसतो. सत्याकडे पाठ फिरवण्याची त्याला सवय लागलेली असते. आपल्या चुकीच्या सवयीशी लढण्याऐवजी आणि निम्न स्तरावरून आनंद मिळवण्याऐवजी नैसर्गिक व उच्च स्तरावर आनंद प्राप्त करणं हा अधिक श्रेयस्कर मार्ग आहे. तुम्ही तेज स्थानावरून हृदयावर राहून ध्यानधारणा करून आणि या पुस्तकात दिलेल्या विविध उपायाचा अवलंब करून शांतीच्या अखंड ज्योतीपर्यंत सहजतया पोहोचू शकता. त्याचप्रमाणे आनंदाचा अनुभव आल्यानंतर नकारात्मक प्रवृत्ती आणि सवयीच्या साच्यातून आपोआप मुक्त व्हाल. वर्तणुकीचे साचे आणि लोकांच्या खोलवर रुजलेल्या सवयी यामुळे कर्मबंध निर्माण होतो. जुन्या प्रवृत्तीनुसार केले जाणारे कर्म वास्तविक अज्ञान आणि अजाणतेपणात घडत असतं. अखंड ज्ञान ज्योतीविषयी सजग होऊन मनुष्य जर स्वानुभूतीपर्यंत पोहोचू शकला तर त्याच्या कर्मामुळे अशा बंधन निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती तयार होणार नाही. शांतीच्या अखंड ज्योतीच्या संपर्कात आल्यामुळे केवळ लोकांच्या नव्हे तर राष्ट्रांच्या वाईट प्रवृत्तीही नष्ट होऊ शकतात. अशा प्रकारे शांतीला अनन्यसाधारण महत्त्व देण्याची 3 कारणं आपण पाहिलेली आहेत. ती तुमची नैसर्गिक अवस्था आहे. तिच्यामुळे तुम्ही सकारात्मकतेकडे वळून नकारात्मकतेपासून दूर होता. म्हणून शांती मिळवण्याचा कुठलाही मार्ग नाही, तर शांती स्वतःचाच एक मार्ग आहे आणि शांती स्वतःच शांतता प्रस्थापित करेल असं म्हटलं जातं. मी नेहमी शांतपूर्ण अवस्थेत कसा राहू शकतो, हा दुसरा प्रश्न विचारला गेलाय. चेतनेची चोरी ही सर्वात मोठी चोरी आहे असं जर म्हटलं
तर त्यात वावगं असं काहीच ठरणार नाही. मग ती टाळण्यासाठी आपण तिचं रक्षण नको का करायला? ही आपल्या सर्वांची जबाबदारी असते. शांतीची ज्योत अखंडपणे आपल्या अंतरंगात तेवायला हवी असं वाटत असेल तर तिला कधीही झाकून ठेवू नका अथवा विझवू देऊ नका. आपल्या जीवनात एखादी गोष्ट जर मौल्यवान असेल तर ती जीवापाड सांभाळण्याचा, तिचं संरक्षण करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. पण चेतनाच आपली सर्वोच्च दौलत आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर तिचं संरक्षण करण्याचा कुठलाही प्रयत्न करताना माणूस दिसणार नाही. कारण आधी त्यावर त्याचा विश्वास असायला हवा. त्याविषयी त्याने सतत जागरूक असायला हवं. अन्यथा चेतनेची चोरी सातत्यानं होऊन आपलं नुकसानही मोठ्या प्रमाणात होईल. दुर्भाग्यवश ही चोरी थांबवण्यासाठी माणूस कुठलाही प्रयत्न करताना आढळत नाही. एवढंच काय, पण साधं चाच पडून बघण्याचे कष्टही तो घेत नाही. आपण जेव्हा चौकस बनाल, सजग व्हाल, तेव्हा चेतनेचं रक्षण करण्याची जबाबदारी घेऊ शकाल. मग आपलं काम पूर्णत्वाला कसं जाईल याची चिंता करावी लागणार नाही. प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारेच होईल, कारण ती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे याविषयीचा विश्वास दृढ होईल. चेतनेच्या दौलतीचा सांभाळ करणं, तिचं रक्षण करणं हे ती मिळवण्या इतकंच महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी आपलं लक्ष सतत तिच्या विचारावर केंद्रित करावं लागेल. त्यानंतरच आपण शांतीपूर्ण अवस्थेत राहू शकाल. आपण दैनंदिन कार्य करत असताना चेतनेवर लक्ष नसल्याने ती कधी हरवून जाते याचं भान आपल्याला यावेळी नसतं. जिथं आपलं ध्यान असतं तेथेच ऊर्जेचा प्रभाव जातो. ज्या गोष्टीवर आपलं लक्ष असतं तीच वृद्धिंगत होते. जिथे आपलं ध्यान जात नाही ती गोष्ट गायब होते. म्हणून दिवसभरात आपलं लक्ष चेतनेवर न राहिल्याने ती कधी कधी गायब झाली हे समजत नाही. प्रश्न 3, विश्वात शांती आणली जाऊ शकते का? प्रश्न 3 आहे, विश्वात शांती आणली जाऊ शकते का? प्रत्येक माणूस जेव्हा शांतीच्या अखंड स्रोताच्या संपर्कात राहून काम करू लागतो तेव्हा एक उच्चतम विकसित समाज निर्माण होऊ शकतो. अशा समाजाची आपण कल्पना करूया, जेथे लोक आत्मसाक्षात्काराला प्राधान्य देऊन चैतन्यापर्यंत पोहोचतील, जेथे कंपन्या सत्य अभिव्यक्तीच्या रूपात कार्यरत असतील, जेथे प्रत्येक मंत्रालयात उच्च चेतनेचा स्वतंत्र विभाग असेल, जिथे सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन सर्वसमावेशक दूरदृष्टीने सुखद दुःखद संवाद मंचाद्वारे परस्परातील भेद मिटवतील, जिथे धर्माच्या संकीर्ण मान्यता पूर्वग्रह याऐवजी सर्व धर्मात उपलब्ध असलेल्या चेतनेच्या धाग्याला समाज महत्त्व देईल, जिथे धर्माच्या संकीर्ण मान्यता पूर्वग्रह याऐवजी सर्व धर्मात उपलब्ध असलेल्या चेतनेच्या धाग्याला समजेला महत्त्व दिलं जाईल, जिथे चित्रपट निर्माते मीडियावाले सुख, अहिंसा आणि प्रेमालाच प्राधान्य देतील, जिथे स्त्री पुरुषांच्या अंगभूत गुणांची प्रशंसा होईल, प्रत्येक माणूस घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी उत्तम भूमिका साकारेल, जेथे मुलांना आंतरिक शांती कशी प्राप्त करावी, तरुण मुलांनी दया आणि करुणेविषयी चारित्र्य मजबूत कसं बनवावं हे शिकवलं जाईल. आपण जर आपल्या अंतरंगातल्या अखंड शांतीच्या ज्योतीपर्यंत पोहोचू शकतो तर असा समाज बनणं सहज शक्य आहे. कारण अशा समाजाला चिटकून ठेवणारा चेतनारूपी डिंक आधीपासूनच उपलब्ध आहे, जिच्यात समाज आणि समाजातील धर्म सदस्य समाविष्ट आहेत. चेतनेपर्यंत पोहोचणं आणि शांती रूपी प्रकाशाला आणखी तेजोमय करणं, चमकू देणं हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. मी विश्व शांतीसाठी कसा निमित्त बनू शकतो? प्रश्न क्रमांक 4 आहे, मी विश्व शांतीसाठी कसा निमित्त बनू शकतो? विश्व शांती यावी यासाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. विज्ञानाला प्रार्थना शक्तीविषयक संपूर्ण माहिती नाही. जगात आजही अधिकतर लोक प्रार्थनेच्या शक्तीला जाणत नाही. जगभरातील सगळेच लोक एका वेळी एकत्र येऊन 2 मिनिटं प्रार्थना करतील तर विश्वयुद्धही टळू शकतील. ही 2 मिनिटांची प्रार्थना कोणता चमत्कार घडून आणेल ते कल्पनेच्या पलीकडे आहे. केवळ प्रार्थना केल्याने विश्वातील साऱ्या समस्या संपुष्टात येतील.
सर्व लोक एकत्रितपणे येऊन जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा त्या प्रार्थनेत अपार शक्ती असते. सामुदायिक एकत्रित विचार आणि शुद्ध भावनांमुळे विश्वातील हिंसा, गरिबी, दुष्काळ, शोषण यासारख्या सर्व समस्यांचं एकसाथ निराकरण होऊ शकतं. अशा प्रार्थनेत गहन शक्ती समावलेली असल्याने परिणामी त्यामुळे सकारात्मक तरंग उत्पन्न होऊन ते अधिकच वृद्धिंगत होतात. मग ते तरंग त्या भावना सगळ्या वातावरणाला ओतप्रोत भरून टाकतात. या वातावरणात भेदभाव, अयोग्य सवयी आणि नास्तिकता मुळापासून नष्ट होते. त्या जागी बंधुभाव, प्रेम, भक्ती, प्रार्थना आणि एकतेची भावना उदयास येते. यासाठी सामुदायिक प्रार्थना जवळपास सर्व धर्मांमध्ये प्रचलित आहे. इतरांसोबत आणि इतरांसाठी प्रार्थना करणं मोठं पवित्र कार्य मानलं जातं, ज्यामुळे मन शुद्ध होतं, निर्मळ होतं. शुद्ध आणि संतुलित मन त्वरित समर्पण आणि अहंकार मिटवण्यासाठी तत्पर होतं, कारण अहंकार नष्ट झाल्यानंतरच आत्मसाक्षात्कार शक्य होतो. अहंकार नष्ट झाल्यानंतरच आत्मसाक्षात्कार शक्य होतो. अध्याय क्रमांक 28 आहे. मंत्र 6. संपूर्ण स्वीकार मंत्र. स्वानुभवावर जगण्याचा एक सहज मार्ग म्हणजे प्रत्येक घटना स्वीकार करणं. संपूर्ण स्वीकार मंत्र एक सरळ प्रश्न विचारतो, या घटनेची मी स्वीकार करू शकतो का? आपल्या आयुष्यात अनेकदा अशी काही परिस्थिती उद्भवते जी आपल्याला दुःखाच्या खाईत लोटते. लहान सहान घटना देखील आपल्याला नाईलाजास्तव दुःखी करतात. या दुःखातून बाहेर येण्यासाठी स्वतःला विचारा, मी ही घटना स्वीकारू शकतो का? उदाहरणार्थ, एखादी अप्रिय घटना घडली असेल तर स्वतःला विचारा, मी ही घटना स्वीकारू शकते का? अशा प्रकारे एखादी गोष्ट स्वीकारण्याने त्या परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती अधिक वाढते. मी हे स्वीकार करू शकतो का? हा छोटा वाटणारा मंत्र आपल्या जीवनात फार मोठे काम करेल. मी हे स्वीकारू शकतो का? हा जो मंत्र आहे तो आपल्या जीवनात फार मोठं काम करेल. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातही हो असंच उत्तर येईल. मात्र यापूर्वी आपण असं कधी विचारलं नाही. हा मंत्र म्हणताच आपण आक्रसून जाणार नाही, संकुचित होणार नाही. लहान सहान गोष्टींमध्ये जेव्हा या मंत्राचा तुम्ही उपयोग कराल तेव्हा 99% माध्यम घटना सुद्धा होकारार्थीच उत्तर देतील. माध्यम घटना म्हणजे एखादा लहानसा अपघात झाला, कुणी अपमान केला तर आपण लगेच आक्रसून जातो. अशा वेळी स्वतःला, त्यानं जरी माझा अपमान केला तरी मी हे स्वीकार करू शकतो का, असं विचारताच अधिकतर होकारार्थीच उत्तर येईल आणि त्या विचारापासून तुम्ही त्वरित मुक्त व्हाल. हो असं उत्तर येताच तुमच्या कितीतरी समस्याचं निराकरण होऊन अनेक बाधांमधून तुम्ही सहजपणे मुक्त व्हाल. फक्त मी हे स्वीकारू शकतो का असं विचारण्याची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी. आणि मग बघा चमत्कार, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीही अप्रिय घटना घडल्या तरी आपण मात्र खुशच राहाल. उदाहरणार्थ, कोणी दंगा केला, कोणाच्या टेप रेकॉर्डरचा कर्कश आवाज ऐकू आला, कुंत्री भुंकली, तर तो आवाज स्वीकारून तुमच्या मनात, येईना का तो आवाज, कुंत्री भुकताय तर भुकू देत, असे विचार येतील. त्यानंतर अरेच्या, आपण याचाही स्वीकार करू शकतो तर, असं आश्चर्य वाटून तुम्हाला हलकं आणि मुक्त झाल्यासारखे वाटेल. तुम्हाला जर 2 तास इथून उठायचं नाही असं सांगितलं तर क्षणीच मी हे स्वीकार करू शकतो का हा मंत्र म्हणून तुम्ही अगदी आरामात शांतपणे बसू शका. आता काही घाई गडबड नाही. घड्याळ वा मोबाईलकडे लक्ष देण्याची गरज नाही, कारण ती घटना आता तुम्ही पूर्ण स्वीकार केलेली आहे. तो प्रसंग तुम्ही स्वीकारताच स्वीकाराचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. त्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कार, आश्चर्यकारक गोष्टी घडू लागतील. हा मंत्र म्हणताच एखाद्याचं उत्तर नाही, मी हे स्वीकारू शकत नाही असं आलं तर या अस्वीकाराचाही स्वीकार कसा येईल ते समजून घ्या. समजा एखाद्या वेळी वाटलं, मी या माणसाचं तोंडही बघू शकत नाही. अशा वेळी स्वतःला विचारा, मी या अस्वीकाराचा स्वीकार करू शकतो का? एखादा माणूस खूप चिंताक्रांत आहे, त्याने जर मी या चिंतेचा स्वीकार करू शकतो का असं विचारलंय तर उत्तर येईल, होय, चिंता आहे, पण तरी मी स्वीकार करू शकतो. असं इथे त्याने अस्वीकाराचाही स्वीकार केला. त्यानंतर एक नवीन गोष्ट लक्षात येईल, ठीक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, जसा आहे तसा स्वीकार आहे.
याचप्रमाणे अस्वीकारालाही स्वीकारलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एखादा माणूस काळा असतो, एखादा गोरा असतो, तर एखादा बुटका असतो, पण ही गोष्ट मात्र ते आयुष्यभर स्वीकारू शकत नाही. माझे असे हे मोठे दात मला अजिबात मान्य नाही, मी काळाच का, पण आता मात्र ठीक आहे, या अस्वीकारालाही मी स्वीकार करतो, असंच तो म्हणेल. कित्येकदा तर उत्तरच येणार नाही. असं होऊ शकतं? अशा काही प्रसंगी काही वेळांनी हा प्रश्न पुन्हा विचारा. समजा एखादी घटना घडली आणि ती समजली नाही, तर मग उत्तर आलं स्वीकार नाही, तेव्हा ठीक आहे असं म्हणा आणि थोड्या वेळाने पुन्हा विचारा, आता मी स्वीकारू शकतो का? मग पहा, थोड्याच वेळात हो असं उत्तर येईल. कदाचित कित्येक वेळा लगेच उत्तर मिळणारही नाही, पण काही काळानंतर निश्चितच हो असं उत्तर येईल. या उत्तराबरोबर एक प्रकारची मुक्ततेची भावना तुम्हाला अनुभव देईल. या मंत्राची शक्ती, त्यांचं सामर्थ्य नीट समजून घ्यायला हवं. नाहीतर एखाद्याला वाटेल सगळं स्वीकारायला सांगत आहे म्हणजे आहे ती परिस्थिती सुधारायचीच नाही की काय. ज्यावेळी एखादी गोष्ट स्वीकार होत नाही, तेव्हा आपण काय करू शकतो ते आता बघूया. ती गोष्ट वारंवार स्वीकारा, निरंतर प्रश्न विचारा. ही गोष्ट स्वीकारायला आपण समर्थ नाही हे प्रथम स्वीकारा. असं कारण म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासारखं आहे. आता स्वतःला विचारा, जे मी स्वीकारू शकत नाही त्याचा स्वीकार करू शकतो का? परिस्थितीच्या तुकड्या तुकड्याने स्वीकार करा. परिस्थितीमुळे उत्पन्न होणारी नकारात्मक भावना ओळखून केवळ तिचा स्वीकार करा. हा मंत्र कसं काम करतो? जीवनाचा एक नियम असा आहे, जो एका स्तरावर योग्य आहे तो सर्व स्तरावर योग्य असतो. जसं लहानात लहान तसं मोठ्यात मोठं, जसं सूक्ष्म गोष्टीत तसं स्थूल वस्तूत. मी हे स्वीकारू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा हो असं येईल, तेव्हा यासोबत जुडलेली नकारात्मक भावना आपल्याला दूर करावी लागेल. आपल्याला वाटेल हे खूपच लहान पाऊल आहे, परंतु आपण हे पाऊल उचलताच आपल्या चेतनेत मोठं परिवर्तन घडेल. त्याच क्षणी अनेक वेगवेगळे मार्ग आपल्याला मोकळे होतात. शिवाय आपण अधिकाधिक सकारात्मक गोष्टी आकर्षित करू लागतो. ज्यावेळी शांत निर्विचार स्थिती येऊ लागते, आपल्या भावना स्त्रोताजवळ सेल्फच्या सानिध्यात आल्यामुळे असं घडतं. कारण स्त्रोतापाशी शांतीवन नमनाची अवस्था असते. स्वीकार करताच आपण आपल्या मूळ तेज स्थानावर अंतरंगात पोहोचतो. त्यानंतर आपल्याला चैतन्यपूर्ण शून्यतेची व पूर्णानंदाची अवस्था प्राप्त होते. स्वीकार केल्याने नकारात्मक भावना संपुष्टात येतात. त्यामुळे विकारांचं दमन करण्याची, त्यांच्याशी लढण्याची अजिबात गरज नाही. कित्येक लोकांचा स्वभाव रागीट असतो. शिवाय मला राग काय येतो याचा सुद्धा त्यांना राग येतो. याला म्हणतात रागाचा राग म्हणजे दुहेरी राग. काही लोक निराश होतात आणि मग मी निराश का झालो म्हणून पुन्हा निराश होतात. यालाच म्हणतात दुहेरी निराशा. ज्या गोष्टी आपण अस्वीकार करतो तशाच टिकून राहतात. त्यामुळे आपल्याला क्रोध, निराशा किंवा इतर भावना आहे तसं स्वीकारायचं आहे. त्यांचा प्रतिरोध करायचा नाही. जोवर त्या भावना आपोआप नाहीशा होत नाहीत, तोवर आहे त्या अवस्थेत राहा. त्याचा स्वीकार करा आणि त्यांच्याकडे साक्षी भावाने बघा. दुःख होण्याचं कारण कोणतं? भीती, क्रोध आणि इतर. दुःखी होणं नैराश्य, उदासीन्य, हताश होणं, हतोत्साहित होणं, असहाय्यता, नाउमेद होणं, घायाळ होणं, प्रेमभावाचा अभाव आणि महत्त्वहीन समजणं दुःखी होण्याची कारणे. क्रोध काय येतो? रागाने बेफाम होणे क्रोध म्हणजे. चीड येणं, उदासीन होणं, कुंठित होणं, उत्तेजना, द्वेष करणं, शत्रुत्व, त्रस्तपणा, शोषित होणं आणि बदल्याची भावना घेणं क्रोधाचं. भीती वाटण्याचं, घाबरण्याचं कारण काय? भीती वाटणं, चिंताग्रस्त होणं, भयग्रस्त होणं, धाक वाटणं, असुरक्षितता वाटणं, दहशत बसणं, घाबरणं, हृदय धडधडणं, अति संवेदनशीलता हे भीती वाटण्याची कारण आहे. तर इतर मिश्र भावना कशा असतात? लज्जित होणं, कंटाळा येणं, दुविधेत अडकणं, पराजित होणं, शंका घेणं, अपराधी वाटणं, दबावग्रस्त होणं, असामंजस्यपणा आणि ठाम नसणं ह्या मिश्र भावना असतात. आता स्वाध्याय क्रमांक 29 मंत्र 6 प्रश्न उत्तर स्वरूपात आहे. माझ्या समोर जर अयोग्य गोष्टी घडत असतील तर अशा वेळी मी काय करावं
मी या गोष्टीवर निरंतरपणे लक्ष कसा देऊ शकतो? समजा आपल्या शहरात कुठेतरी नुकताच दहशतवादी हल्ला झालेला आहे असं आपल्याला समजलं. आपण लगेच टीव्ही चालू करत आपल्याला कळतं ही बातमी अगदी खरी आहे. त्या हल्ल्यात कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आता कल्पना करा, आपण लगेच काय विचार कराल? कोणत्या भावना आपल्या जागृत होतील? बरेचसे लोक असे विचार करतील, अरे रे, असं व्हायला नको हवं होतं, हे फारच वाईट झालं. आणि केवळ एवढेच विचार करून थांबत नाही तर अतिशय भयभीतही होतात. न जाणो पुढच्या वेळी आपलीशी